तर मित्रांनो, भीमाशंकर अभयारण्य परिसर भटकंतीच्या पहिल्या भागात आपण पावल्याची वाट, पदरगड आणि पेडाघाट अशी भन्नाट भटकंती बघितली. या भागात आपण सह्याद्रीच्या बाजूने छान झाडी भरल्या रानातून लोणावळा ते भीमाशंकर या वाटेला मिळत येळवली गावाजवळच्या कमळदाई मंदिराकडे जाणार आहोत. देवीचा आशीर्वाद घेत जवळच असलेल्या आंबेनळीच्या घाटाने खाली उतरत रचपेच्या धनगरवाड्यात पोहोचत आपल्या पहिल्या दिवसाच्या भटकंतीची सांगता होईल. सह्याद्रीच्या रांगांचे जबरदस्त व्ह्यू, झाडी भरली जंगल आणि आंबेनळीच्या नाळेची भन्नाट उतराई असा धमाल व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा. चला वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, अजून बराच पल्ला मारायचा आपल्याला. हे बघा, इथं खाचे आंबेनळीची. आता हे पूर्ण असं रान मारत आपल्याला त्याच्या माथ्यावर पोहोचायचंय. हे बघा, या बाजूला भीमाशंकर आहे आणि आता छान वळलेल्या वाटेने आपण कमळदाई मंदिराकडे जाऊ. या टप्प्यात अजिबात वाटेचा मागमूस नाही कसलाच. आता अंदाज घेत घेत आम्ही बरोबर मोकळ्या टप्प्यात चाललोय. हे काय पाण्याच्या वाटेने. तर आपण येऊन पोचलोय लोणावळा ते भीमाशंकर या वाटेवर. बरीच लोक रेंज ट्रेक करतात. हा ते पुढे जो रस्ता दिसतोय तो भोरगिरीकडून भीमाशंकरकडे जातो आणि ही वाट जाऊन त्यालाच मिळणार पुढे जाऊन आणि मग भीमाशंकर. बऱ्याच वेळानंतर गवा लाईट म्हैस दिसली आम्हाला. हा कसा आहे लोणावळा ते भीमाशंकर हायवे. चांगली मळलेली वाटे, चुकायचं काय टेन्शन नाही. तर मित्रांनो, फायनली आपण कमळदाई मंदिराच्या जवळ आलेलो आहे. आता लय भुका लागलेत, बेकार चालवणं अजिबात. आता मस्त यात बसून ते ठेपलं का काय आणलंय ते खातो. आईला हे लोणावळा ते भीमाशंकरवाली आहेत का ही गाडी? नाही, ट्रेकर तर नाही वाटत. नाही, तो सदरा घालून आलाय ती एक गडी. हा, मंदिरच आले असतील. चला, आपल्याला मंदिरा शेजारी मस्त जागा मिळाली आहे. आता इथं मस्त पैकी आपण हे काढ काय आणलंय? हो रे, ठेपले. हा, पराठे का काय ते काढ. आता खाऊन घेतो जरा. मस्त जागा मिळाली इथे, जरा आराम करणार आहे आता आम्ही. हे आता आम्हाला कोण रे भेटले? ॲडव्होकेट कौधरे, भीमाशंकर संस्थान ते मंदिराचे अध्यक्ष, ते भेटलेले आम्हाला. ते गेलेत आता चालत तिकडं. आता दिवाळी ट्रेक म्हणल्यावर हे अशी दिवाळी ट्रेकला येणार नाही असं होणारच नाही कधी. मस्त वेगळी आता खाऊन घेतो, आराम करतो, निघतो. मुसळधार पाऊस आलेला आहे. बरं आम्हाला निवारा भेटला इथं, नाही तर भिजलो असतो. थोडा वेळ इथं आराम केला त्याचा फायदा झाला, नाही तर पावसातच गावलो असतो आंबेनळीला. चला, आता पावसाची सर ओसरली आहे. एक तर झाली विश्रांती जवळपास. हा, बरीच विश्रांती झाली आमची. आता आम्ही निघतो, आंबेनळीच्या माथ्यावर जायचे. आपण पहिलं कमळदाई देवीच्या दर्शन घेऊ आणि मग निघू. यायला पहिलं जेवण केलं मग
रानाला जांभळी मंजिरीची फुलं बघा कशी भरलेत. आता पाऊस पडून गेलाय, धुकं बघा वरती यायला लागले. पलीकडे बघा कसं निळशार आकाश. भारी परिसर आहे एकदम. पूर्ण झाडी भरलं रान आहे आणि मध्येच हे कमळजाई देवीचं मंदिर आहे. आता आपण हे टेपाट चढून गेलो की पुढं आंबेनळीच्या माथ्यावर जाऊ. या बाजूला येळवली आहे, 21-25 घरांची वस्ती. हे बघा गुरं त्या वस्तीमधलीच चरायला आले तिकडे. छान मळलेली वाट मिळाली आता आंबेनळीच्या माथ्याकडे जायला. नितांत सुंदर असं जंगल आणि ही जंगल वाट बघा कसली भारी वाटते. काय जीवनात ही अशी रानवनं बटाकली नाही तर. आंबेनळी घाटाची सुरुवात इथून होते. आपण थोडं माथ्यावर चाललोय जरा परिसर बघायला. आपण पेढा चढून बघा इथं आलेलो आणि मग इकडून असा वळसा मारत आता जरा पुसड झाले वातावरण. मस्त पदरगड दिसेल बघा. आला समोर पदरगड, भारी एक नंबर. ही बघा ही वाट उतरायची आंबेनळीची. पूर्ण नाळ आहे, समोर पदरगड. ही धार चढली ती आपण पेड्याच्या घाटाची. आतुंगी तर आपण सकाळपासून केलेल्या भटकंतीचा थोडक्यात आढावा घेऊ. रचप्याच्या धनगरवाड्यातून आपण ही खाच म्हणजेच पावल्याची वाट चढलो आणि पदरात आलो. पदरातून पदरगडाला वळसा मारला त्या साईडला आणि तिकडून पदरगडाची चढाई केली, उतराई केली. नंतर मागूनच चढाई करत या खिंडीत आलो. इथल्या ही समोरची खास दिसते तिथं. आणि मग ही पेड्याचा घाट चढून वरती आलो इथे. आणि मग तिथून जी भली मोठी ट्रॅव्हल्स मारली, मग कमळजाई मंदिर. आणि मग आता आपण ही आंबेनळीची नाळ उतरणार आहे आणि परत रचप्यात जाणार आहे. हा आजचा पहिल्या दिवसाचा आपला प्लॅन आहे. पदरगड कसा उन्हाने उजाळून गेला बघा. आता आपण चाललोय आंबेनळीच्या नाळीत. आता आपण नाळीत प्रवेश केलाय. हे बघा आता सुरुवात झाली आहे नाळ उतरायला. ऐन आंबेनळी नाळीतून समोर पदरगड दर्शन. काय भारी नजारा आहे, एक नंबर. आमच्या रोहित शेटला तहान लागली. बाटलीत पाणी भरलेलं असताना पण बिअर ग्रिल सारखा हा प्रयत्न. अगदी सावकाश उतराई चालली आहे. शेवालेले दगड आहेत. आत्ताच पाऊस पडून गेला त्यामुळं ओलावा झालाय पूर्ण नाळीत. वरती चिंचोळी असणारी नाळवाट आता मोठी होत चालली आहे. खाली जाईल तसं विस्तार वाढत चाललाय तिचा. हा समोर आपण चढलेलो पेड्याचा घाट. काय आलं? अरे नीट चाला यार. कसं काय? हा मस्त यावाळले दगडी बाबा, नीट चाला. मग काय ते दिसतंय तसं, पण त्याच्यावर माती अडकलेली आहे. नाळातून चालताना व्यवस्थित चालायला लागते. पाय मुरगळण्याचे चान्सेस, दगड सटकतायत, शेवालेले दगड आहेत, त्यामुळे काळजी घ्यायला लागते. आता मी निम्म्याच्या वर नाळ उतरत आलोय. आकाशभाग कसलं निळशार झालंय आणि त्यात पांढरे शुभ्र ढग. भारी एकदम सुंदर वातावरण मिळालंय आज आपल्याला. आणि त्यातील ही घाटवाटांची भटकंती.
इहू! सह्याद्रीच्या कुशीत बसून रोहित शर्माची सेंचुरी अनुभवली. काय आमचा नशीब आहे, भारी एकदम. आता पूर्ण झाडी भरली ना लागली, वरती मोकळी होती. आता या गचपानातून वाट काढत 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 आपल्याला खाली जायचे. गरजायला लागली इकडे, पाऊस येतोय बहुतेक. बेकार गरमी आहे, बेकार गरमी. इकडून कर्जत वरून तू अच्छा टू व्हीलर तू आलास ना आपण ट्रिप आलो असतो इथपर्यंत तर आता हा खर तर प्लान पूर्ण अळू आहे बघा. या असं होतंय नाळतनी, असं होतंय नाळतनी. लूज झाल्यात दगड. हळूहळू या. तर प्लान पूर्णत्वास नेण्यास आम्हीची मदत झाली आम्हाला. कारण की ना आम्हाला ट्रेनने आम्ही आलो ह्याला कर्जतला, पण तिथून येणं पॉसिबल नव्हतं आम्हाला. अवघड झालं असतं आमचं. तर भाऊनी गाडी अरेंज केली आणि मग आम्ही चौघं आलो गाडीत. त्यामुळे आज आपल्याला हे सुंदर असं वातावरण पाहायला मिळतंय. नाही असं काय नाही, तुझं गाडी केली नसते तर आम्हाला तिथं बसायला लागलं असतं कर्जतला. सकाळीच आलो असतो डायरेक्ट. माझी गाडी दिली बघा नाळेत वरती आपल्याला कुठंच पाणी नव्हतं मिळालं. आता हे बघा इकडून वसंतय कातळाला बिलगून काळा पडलाय कातळ पार. पावसाळ्यात तुफानी असेल इथं राडा. अक्षरशः गावाने आंघोळ्या झालेत, एवढं दमट वातावरण आहे. अरे तिकडून असणार आहे. तर आम्हाला लागलाय पॅच म्हणून थोडं बाजूनी वाट आहे का बघतोय. खालचे 2 उभे कातळ टप्पे स्किप करण्यासाठी आता आम्ही ना कातळाला बिलगून झाडवानातून खाली उतरतोय. आपण बोललेलो की ह्याला स्किप करत पलीकडून जाऊ, पण पलीकडून पण वाट नव्हती. परत मी आलो उतरून बघायला वाट. इथं उतरता येईल पण लय शेवाळे. एकतर या गचपानातून जायला लागेल, नाही तर इथं ट्राय करायला लागेल. मला सर वाट शोधतो. हे बघा इकडून वाट होती खरं तर डाव्या बाजूने. आता त्यांना येत इथं थोडा रिस्की पॅच आहे तो करून मी आलोय पुढं. हळूहळू यार येत आहेत होल्ड. खरं तर आहे ना वरूनच आम्ही आधी डावी घ्यायला पाहिजे, पण ते काय कळलं नाही आम्हाला. आम्ही उतरत राहिलो रॉक पॅच दगडदोंड्यातून उतरत राहिलो आणि मग हा टप्पा लागलाय. त्यामुळे काय कळलंच नाही. पलीकडे जाऊन बघितलं तिकडं पण ॲक्सेस नाही. वाटलेलं 100% इकडून असणारे वाट, आणि वाटेला आलोयच मी आता. फक्त इथून येणं थोडं स्लिपरी असल्यामुळे अवघड आहे. हळूहळू या रे. अरे येता येईल. तिथं होल्ड आहेत पण पूर्ण शेवाळलेला दगड आहे ना उभा आहे अख्खा. आला आला. अरे उलट शूज पाहिजे होते. खडी रुतल. राय तू ये पहिला. ते गवताचं टप्प आहे बघ, त्यात पाय ठेवायचा आरामात एकदम. वरती बघ गवताचा टप्पाच आहे पूर्ण. चांगला होल्ड पकड एकदम. पायाला चांगली ग्रिप मिळाली मगच पुढे ये. नको नको शेवायला कशाला पाय ठेवतो यार.
बरं ये चल दोगडी होल्डच गायब केला त्यांनी. आरामात आला. तू घाला बुट्टे काढलीस. बघा 7-8 हजाराचा बुट या आणि इकडं आमचा 1000 रुपये. पण बुट काढायची पाळी कधी आली नाही आपल्या. ही बघा कशी मस्त वाट छान मळलेली आहे आणि ही झाडी बघा काढली आत्ताच. वाट चांगली मोकळी केली, स्वच्छ केली एकदम. म्हणलं तर सकाळी काय वर जायला चांगली केली होती पण अरे मग हे आपण नाळ्यातून आलो बहुतेक बाजूबाजूने वाट असेल. अरे खरंच नाळ सोडून डाव्या बाजूला वाट चांगली गावकऱ्यांनी स्वच्छ केली एकदम. झाडी झुडपं माजलेली काढून बघू शकता तुम्ही. नाळ उजव्या बाजूला राहते आणि पूर्ण स्वच्छ केली वाट एकदम ठळक. बहुतेक तरी गावातील लोक कमळजाई देवीला वगैरे जात असतील किंवा नातेवाईक असतील त्यांच्यावरती येळवलीला. सारखी ये जा असावी. ही काय आत्ताच हे साफ केलेलं दिसते. आत्ताच हे काढून वाटेतलं गचपान काढून बाजूला टाकलेलं दिसते. छान दगड रचून बनवली आहे वाट बघा. मध्ये मध्ये पायऱ्या सारखे दगड रचलेत. इकडं बघा झाडाला दगड रचून हे बरेच वापरत असतील लोक. म्हातारा काय म्हणत होतं? मात्र म्हणलं तर वरती जास्त साफ चांगली केलेली आहे म्हणजे व्यवस्थित. आता त्यांनाच विचारू आपण काय त्यांचं म्हणजे उद्देश असतो वरती जाण्याचा. म्हणजे ही वाट एवढी स्वच्छ करतात म्हणजे चांगली रेग्युलर वापरत असणार आहे. त्यांच्याशी आपण गप्पा मारू गेल्यानंतर. एक भलं मोठं झाड लागले आपल्याला. पायथ्याला आता संपतच आली आपली ना. एवढ्या रचलेत कसे दगड. छान मळलेली वाट परत नाळेत घुसून आता परत मळलेली वाट लागली. अरे यार क्लाउड बघ तिकडे. क्लाउड बघू शकता तुम्ही कसे बसलेत यार इव्हनिंगला. इकडे इरशाळगड दिसतो बघा. इरशाळगड बाजूला माथेरानचं लांबलचक पठार. थोडीशीच वाट बाजूला येत परत खाली उतरते. आता बहुतेक तरी नाळानीच असेल वाट वड्यानी. नाळ बघा उजव्या साईडला राहिली आहे आणि डाव्या बाजूने वाट. जिथपासून आपल्याला स्वच्छ केलेली वाट मिळाली तिथपासून या ओढ्याला प्रवेशच केला नाही अजिबात. पूर्ण ओढ्याच्या डाव्या बाजूने आपण छान मळलेल्या वाटेने आत ठशिक आपण ओढ्यात आलो. आता थोडंसं उतरलं की घर लागतील धनगरवाड्यातली. तिथं आपला ट्रेक संपेल आजचा. खाली आल्यानंतर हे पाणी साठे बघू शकताय. मस्त थंडगार पाण्याचे आणि तर झरे. ओढ्यातून उजवी घेत पूर्ण या जंगल पट्ट्यातील या गवताने झाकलेल्या वाटेतून आता आम्ही धनगरवाड्याकडे चाललोय. हे बघा बरेच मध्ये मध्ये वाटा पण आहेत. कन्फ्युजन होते. ही चांगली माळलेली दिसते. आता वरती बघा दुःख यायला लागली. फायनली मित्रांनो आपण हे लूप कंप्लीट केलंय. जिथून सकाळी ट्रेक स्टार्ट केलेला ते घर आले आता. आणि आता आपण पोहोचतोय तिथं. आणि इकडे काय वातावरण चेंज झालंय बघा. ढग आलेत पूर्ण पूर्ण झाकून गेलेत साह्य माते. आता बघा जवळजवळ 4:30 वाजलेत. भारी झालाय एकदम भारी झालाय ट्रेक. लय काय काय मिस केलंय. तर मित्रांनो अशा रीतीने आपली आजची भीमाशंकर अभयारण्यातली भटकंती संपन्न झालेली आहे. आज आपण पावल्याची वाट चढून पदरात गेलो. पदरगड केला आणि पेड्याच्या वाटेने घाटमाथ्यावर गेलो. आणि नंतर कमळजाई मंदिर आणि आंबेनळी घाट उतरून आत्ताशी आपण आलोय जिथून ट्रेक स्टार्ट केलेला. तर भारी होता अनुभव एकदम. तुराळाची दरवर्षी दिवाळी विशेष मोहीम असती. त्यातलाच हा पहिला दिवस. उद्याचा दिवस यायचा आहे. उद्या आपण 4 भन्नाट वाटा करणार आहे आपण.
त्या बघू उद्या. पण आजचं कसं वाटलं? एक नंबर. भरपूर दिवसात म्हणजे मागच्या दिवाळीनंतर हाच असेल दुराळाचा व्यवस्थित ट्रेक की जिथं जिरली चांगली. जिरली आणि वातावरण एकदम भारी मिळालं. म्हणजे लांब लांब पर्यंतचा परिसर आपल्याला पाहायला मिळाला. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. काय बोलशील? आज आमच्यात नवीन सवंगडी आलाय अमित. काय बोलशील, कसा होता अनुभव? चांगला होता, जबरदस्त होता अनुभव आणि चांगली कस लागली चालायला. आता हिने गिवअप केलं ही सगळं. म्हणजे तो अनुभव घेता नाही आला तिला, पण ती सुखरूप घरी आली एकटी, ते महत्वाचं. नाही पण शिकार आली. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कळवा आणि अशाच आडवाटेवरील भटकंतीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भटकंतीमध्ये. धन्यवाद.